युसुफभाई कुठे असेल तर प्लीज या. युसुफभाई इथे या, इथे मागे. संतोषबाईंशी कॉन्टॅक्ट करा. चला मॅचला मात्र सुरुवात होईल. एका बाजूला चला टायमर सेट आहे बघा. तुम्हाला 18 मिनिटं दिली जातील 5 षटकं हाताळण्याकरिता. मॅचला सुरुवात. एका बाजूला आशिष, एका बाजूला कुशल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अनेक वर्ष आशिषने खूप चांगले क्रिकेट दाखवले. सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात. सेमीफायनलची लढत आहे आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आशिष आणि आशिषच्या साथीनं कुशल. जय हनुमान उनभाट एका बाजूला, जय जोगनादेव आगवन वामिका स्टार एकविरा एंटरप्राइजेस कुशल राऊत यांचा संघ पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल, पहिलाच बॉल. सेन्सिबल क्रिकेट. मागील मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच आहेत त्यांनी आपली जी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आहे ती प्रदान करूनच मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात सिंगल पाहायला मिळाली. या सिंगलच्या साह्यानं स्कोरकार्डचा श्री गणेशा होताना पाहायला मिळाल्या. मंगेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. कचरा या नावानं फार प्रेम त्यांना मिळालं गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पुढचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट इथे देखील पाहायला मिळतं. 1 रन परिपूर्ण होईल. आशिष एक लेजंड खेळाडू यतीन राऊत यांच्या माध्यमातून ते टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. पुरस्कृत झाले उनबाट संघाकरिता आणि या मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. षटकातील पुढचा बॉल. फटका खेळला. वा क्लास. थँक्यू. जबरदस्त फटका. अगदी आपण पाहतायत गोलंदाजाच्या बाजूनं बॉलला काढलं. आता इथे देखील आपण पाहतायत सिंगल या खेळाला प्राधान्य दिलं. पहिल्या षटकात मोठ्या धावांना कसं उभं करावं हे त्याला माहिती आहे. एक चौकारानंतर बाकी प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल या खेळानं तुम्ही पुढे आलात तर षटक ते मोठं होऊ शकतं. एका बाजूला कुशाल आहेत. षटकातील पुढचा बॉल. कुशलने देखील सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. सिंगल डबल या बेसिक क्रिकेटला प्रामुख्यानं प्राधान्य दिलं जातं. 1992चं वर्ल्ड कपचं टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतं. तो म्हणजे इंग्लंड संघाची टी शर्ट आहे ती आगवनकरिता. आणि IPLची KKRची टी शर्ट पाहायला मिळते उनबाट या संघाच्या अंगावरती. पहिलं षटक इथे संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला बिनबाद. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 9 धाव्यांवरती. आशिषने 4 बॉलमध्ये 7 रन केले. खुशालनं आपण पाहतात 2 बॉलमध्ये 2 रन केलेत आणि त्या जोरावर 9 धावा ह्या बिनबाद आहेत. 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत. जय जोगनादेव आगमर वामिका स्टार संपूर्ण 6 षटकात 2 मीटिंग. आता तुमच्याकडे अवधी आहे तो म्हणजेच 16 मिनिटांचा. जर त्यामध्ये तुमची षटकं नाही पूर्ण होत तर मग त्यामधून तुम्हाला खेळाडूमध्ये घ्यावे लागतील. एक खेळाडू आहे तो किपरच्या मागे येईल. या सगळ्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. आशिष आता एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती. हार्दिक याच स्पर्धेमध्ये वेऊरच्या स्पर्धेपासून ज्याने सुरुवात केली आहे संघामध्ये खेळत असताना आणि तेच हार्दिक दाखल झालेत. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. हार्दिक राऊंड डिस्टन्स. फटका खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फिल्ड करतील. अगदी बिटवीन द गॅप बॉलला खेळलं होतं आणि तिथे आपण पाहतात आता हा खूप चांगला स्टॉप पाहायला मिळाला. हिम्मत माची तिथे क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या षटकात धावसंख्या फलकावरती 10 वरती जाऊन पोहोचली. गोलंदाज कुशल तयार. या वेळेला फटका तर खेळायचा होता. थ्रू द कव्हर्स बॉल येतोय. डॉट बॉलच्या साह्याने आता धावांची गती स्थिर झाली. मंदावली ती म्हणजेच 10 वरती. षटकातील पुन्हा एकदा हा पुढचा बॉल होता. त्या बॉलला खेळून काढले आणि जिथून आपण पाहताय धावसंख्या आता आकार घेते ती म्हणजेच आतापर्यंत 1 न 3 बॉलचा खेळ संपला. 11 धावा. आता इथून डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. धावसंख्या स्थिर आहे प्रगतीपथावरती 11. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आत्तापर्यंत या षटकात बॉल झाले ते म्हणजे 4. दुसरं षटक आहे हार्दिक यांचं. हार्दिकनं चांगला कमबॅक केल्या म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील.
फटका इथे देखील खेळलाय. रनआउटची संधी बनेल का? वाह, जगदीश माची. ऑलमोस्ट हा पंजा झालाच होता. त्यावाला जगदीश यांनी अफलातून क्षेत्ररक्षण. अगदी टाळ्या वाजतायत. संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूने टाळ्या का वाजल्या तर तो जगदीश तिथे पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बघा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय आणि त्या ॲक्शन रिप्लेमध्ये जगदीश यांनी अतिशय चांगले एफर्ट्स. बघा ह्या टाळ्या वाजतात. हे प्रामाणिक प्रेक्षक आहेत जे क्रिकेटचे फॅन आहेत. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतंय आत्तापर्यंत 12. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. हार्दिक तयारी या षटकातील अगदी शेवटचा बॉल. नरमातानं बॉलला खेळलंय. बघता बघता इथून सिंगल परिपूर्ण होईल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जर तपासून पाहिली तर आत्तापर्यंत धावा जाऊन पोहोचतात 13. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि अवधी जर आपण तपासून पाहिला वेळेचा तर खऱ्या अर्थानं 13 मिनिटं बाकी आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 3 षटकं परिपूर्ण हातायची आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, वेळ आपण जास्त घेऊ नका. दोन षटकं संपली आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13-13ला एकही धक्का नाही. जमेची बाजू आहे. आता प्रिन्स आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकात मंगेश, दुसऱ्या षटकात हार्दिक, तिसऱ्या षटकात प्रिन्स आणि तिसरं षटक ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला कुशालनं हा फटका खेळलाय. जरूर डायरेक्ट हिट. आता डायरेक्ट हिट तर जरूर लागली. पंचाने उचलला आकाशाकडे गॉल. तेरा 13 वरती धक्का पहिला. फलंदाज इथे बाद झाला तो म्हणजेच आशिष. ज्या फलंदाजाकडे ताकद आहे, ज्या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे तोच फलंदाज आता इथून बाद झालाय. षटकातील बॉल आतापर्यंत झालेत ते म्हणजेच एक. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात प्रिन्सला मिळाला विकेट आणि फलंदाज बाद झालेत. या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. आतापर्यंत या षटकामध्ये पहिलाच बॉल जो विकेटचा होता. नवीन फलंदाज संघाचे कर्णधार. आता हा वाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या ग्रेस होईल आणि जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. सध्या चेंडूंचा खेळ झाला. एक षटकातील पुढचा बॉल. अल्लेळी चषक. आज शेवटची रात्र. तमाम प्रेक्षक राजे या स्पर्धेकडे वळाले आणि त्यांनी मात्र या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं. त्या सर्व प्रेक्षकांचे आभार आहेत. आज तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. 15-1 अशी स्थिती बघायला मिळते. कुशाल आहेत, ज्या कुशालवरती भरपूर जिम्मेदारी आहे. जिम्मेदारीचं ओझं, जिम्मेदारीचं काहूर घेऊन मैदानाच्या आत तुम्ही ज्यावेळेला फलंदाजी करता त्यावेळेला निश्चित स्वरूपात संघाला गरज असते त्या पद्धतीचे मेरिटचे फटका क्लास आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. ते म्हणजेच विकास माची. ते सांगतात की तो बॉल आमच्या हातातच होता परंतु डाईव्ह मारावी लागली. क्या बात आहे, क्या बात आहे. क्लास. ॲक्शन रिप्ले बघायला आवडला. अगदी ग्लेन फिलिप्सची आठवण झाली. फायनलच्या मॅचमध्ये देखील आपण पाहतात तो फटका आणि ती रील व्हायरल झाली ग्लेन फिलिप्सची. त्या पद्धतीचा हा प्रयत्न राहिला. या क्षेत्ररक्षणासाठी जगदीश माचीला आणि विकास माचीला 500 रुपयाचा कॅश प्राईज. संघाचे संघमालक कुशल राऊत, एक्विरा एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर कुशलजी यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. संघमालक असावा असा खऱ्या अर्थानं आपण पाहतात. आपले खेळाडू आपल्या एक्विरा एंटरप्राइजेस या नावासाठी जर मेहनत करतायत तर त्यांना ऊर्जा देण्याचं काम कुशलजी राऊत आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत राऊत यांचे बंधू आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथे क्षेत्ररक्षण दाखवलं. 500 रुपयाचा कॅश प्राईज. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. खुशाल इथे बाद होत आहेत. आगवनचे इथे आपण पाहतात जे प्रेक्षक आहेत ते एन्जॉय करतात या मॅचला.
आणि करायला हवं. ज्यावेळेला तुमचा घरचा संघ चांगलं क्रिकेट खेळत असेल तर ते खेळणं गरजेचं आहे. अनुज भाग्येश राऊत हेही इथे पोहोचलेत. ॲक्शन रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळतं. पालघर टेनिस क्रिकेट या चॅनलने ज्यांनी एक साधी सुरुवात केली आणि ती साधी सुरुवात आज ब्रँडमध्ये कन्वर्ट झाली. सेंट जॉन कॉलेजमध्ये एक चांगलं शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असताना आपण पाहतात पालघरच्या क्रिकेटला पुढे कसं न्यावं हे त्यांनी एक चांगला प्रामाणिक प्रयत्न केला आणि उमरोळीचा ब्रँड म्हणजेच अनुज भाग्येश राऊत यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सध्या तपासून पाहिलं तर बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5. या षटकातील शेवटचा बॉल आहे. 17 धावा धावफलकावरती. प्रिन्स यांनी ही गोलंदाजी टाकली ती खूप चांगली राहिली. पहिल्या षटकात धावा जरूर आल्या आणि तदनंतर आता इथून धावांचा थोडासा तुटवडा पडलाय. फटका केलाय, स्टिअर केले, षटक संपलेत. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावसंख्या लागल्यात 18. आगवण संघ तुमच्याकडे 8 मिनिटं आहेत. 8 मिनिटात तुम्हाला 2 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. मेहुल पाटील यांना देखील आपण पाहतात. वामिका स्टार हा संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भारतातील महाराष्ट्रातील अग्रगण्य अशी ही स्पर्धा जी वायकट्टा, त्या स्पर्धेमध्ये पालघरचं क्रिकेट का पुढे जाऊ नये याच्याकडे ज्यांनी गांभीर्यानं चर्चा केली आणि तदनंतर वामिका स्टार या नावानं पालघरचा हा एक संघ उतरवला आणि पहिल्याच प्रयत्नात रनर अप म्हणून त्या पालघरकडे आपल्याला पाहायला मिळालं. त्याच संघाचे संघ मालक मेहुल पाटील सध्या मैदानाच्या बाजूनं आहेत आणि त्यांचा संघ खेळतोय आणि सातत्यानं आगवणकरांसाठी त्यांनी एक वेगळं प्रेम दिलं. येणाऱ्या आगामी काळात त्यांची देखील स्पर्धा येते 30, 31 आणि 1 या कालावधीमध्ये. अंडरम क्रिकेटचा तोही एक मोठा सोहळा आणि त्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. षटकांचा खेळ झालाय तो आत्तापर्यंत 3. याही वेळेला गोलंदाजी हार्दिकचं षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा सुरुवात होते. एका बाजूला कॅप्टन कूल आहेत, हर्षल शांत आहेत. आत्तापर्यंत पॅनिक नाही झालेत कारण विकेट गेल्यानंतर धावा येत नाही, परंतु त्यांना माहिती आहे 6 षटकांचा खेळ आहे. ऑन साईडला फटका खेळलाय, बॉल चाललाय सिंगलसाठी. या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वरती. पहिला सेमीफायनल. यानंतर देखील एक मोठा सामना, ज्या सामन्याची वाट संपूर्ण पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे जे प्रेक्षक आहेत, जे लाडके प्रेक्षक आहेत, त्यांना तो सामना बघायचा आहे. म्हणजेच पॅराडाईज बोईसर आणि विपक्षात मायकोप ए श्री स्वामी समर्थ. फटका केलाय भावेशनं. बॉल येतोय इथे डॉट. आता डॉट बॉलचं प्रमाण जसं वाढत जाईल त्यावेळेला आपण पाहतायत थोडंसं प्रेशर येणार आहे जय हनुमान उंभाट या संघावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार हार्दिक. षटकातील पुढचा बॉल. आत्तापर्यंत 2 बॉल अचूक त्यांनी हाताळलेत नो डाऊट. येणारे 4 बॉल आहेत. आता हा चेंडू थोडासा वेगळा होता, गतीमध्ये परिवर्तन करणारा होता आणि रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव. उद्याच्या दिवसात त्यांचा साखरपुडा आणि आयुष्याची आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतील उद्यापासनं. आमची इच्छा आहे कुशल यांच्याकडनं देखील ती सुरुवात लवकर होईल. इथे देखील आपण पाहतात हा बॉल आहे डॉट. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर हे चालू आहे षटक आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4थं आणि या 4थ्या षटकामध्ये धावा काही येत नाही आहेत. भावेशनं देखील बॉलला स्टिअर केले. बॉल चाललाय फाईन लेगमधनं जिथून सिंगल मात्र परिपूर्ण होईल आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोचते ती म्हणजेच 21. शेवटचा बॉल. सध्या चांगली गोलंदाजी ज्याने केली आत्तापर्यंत दुसरं षटक त्यांचं परिपूर्ण होत आहे. 6 धावा खर्च केल्या. ही त्यांची क्वालिटी आहे, ही त्यांची गुणवत्ता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. टॅप केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बाय बाय करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चला आता हे षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. लक्षात घ्या आगवन जर ते नाही झालं तर मग तुम्हाला
एक खेळाडू मागे घ्यावा लागेल. नियम सगळ्यांसाठी सेम आहेत. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. वाह, काय चेंडू आहे प्रिन्सचा. अफलातून गोलंदाजी. देवेन आहेत एक्स्ट्रा खेळाडूमध्ये. देवेन एन्जॉय करतात आपल्या संघातील गोलंदाजांची गोलंदाजी. सध्या आपण पाहतात चांगला बॉल. पुन्हा एकदा याही बॉलला फटका तर खेळलाय जरूर जगदीशनं. फिल्डिंग झाली. धावसंख्या आता आकार घेते ती म्हणजेच 1 आणि सिंगलनं फारसा काही फरक पडणारा नाही. ऑन स्क्रीन जगदीश माची यांना आपण पाहतायत. षटकातील पुढचा बॉल, धावसंख्या 26. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रिन्स. म्हणजे दोन्ही नवीन गोलंदाज दाखल झालेत संघामध्ये. आणि संघामध्ये दाखल होत असताना ज्यांनी आतापर्यंत चांगलं क्रिकेट दाखवलंय, या बॉलला फटका फसला, फलंदाज बाद. थँक्यू. सध्या तपासून जर आपण पाहिलं तर प्रथमेश राऊत, बाळाभाई, प्रथमेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. उपाध्यक्ष आहेत अल्लाही क्रीडा मंडळाचे. आता कुशल राऊत यांचा घरचा संघ खेळतोय त्या अनुषंगाने आपण पाहतायत. SN वॉरियर चषकचे लॉट्स इथे परिपूर्ण होत आहेत. जी तारीख आहे 19, 20 आणि 21 या 3 दिवसांमध्ये 3 रात्रींमध्ये ती स्पर्धा होत आहे. त्याचे लॉट्स आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला इथे पूर्ण करतायत. तर जे कोणी खेळाडू आले असतील तर ते आम्ही इथे लॉट्स परिपूर्ण करणार आहोत. यादवनगर SN वॉरियर्सचे हे इथे जे लॉट्स आहेत ते परिपूर्ण होतील. जाऊया मॅचकडे. षटकातील पुढचा बॉल, फटका इथे देखील केलाय. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या फार इथे थांबलेली आहे. अगदी शेवटचा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय जो बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळल्या. रनआउटची संधी बनते आणि इथे रनआउट होता होता राहिलेत. लांब श्वास घेतला असेल. धावसंख्या 28. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. योग्य वेळेत झालेत. नवीन षटक पुन्हा घेऊन या. जर आपण तपासून पाहिलं तर 28 धावा, 28ला 4. आता 1 षटक बाकी आहे. आणि निश्चित स्वरूपात विकास, प्रथमेश पाटील, बाळाभाऊ यांच्याकडनं आपण पाहतायत 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. ते आपण प्रेझेंटेशनमध्ये देऊया, तुम्ही स्वतः देतील. जे निश्चित स्वरूपात जो मी मगाशी उल्लेख केला की ज्यांना नुकताच कन्यारत्न प्राप्त झालेली आहे आणि तेच प्रथमेश भाऊ इथे आहेत. त्यांच्या माध्यमातून जो डायरेक्ट हिट झाला म्हणजेच विकासनं त्यांच्यासाठी 500 रुपये, कुशल यांच्याकडनं 500 आहेत, जगदीशला 500 आहेत. क्रिकेट हा खेळ आता खऱ्या अर्थानं मालामाल करण्याचा खेळ आहे. यस, ते हे गोष्टी होतील. शेवटचं षटक हिम्मत माछी. गोलंदाजी मार्कवरती राऊंड स्टम्प्सनं. षटकातील पुढचा बॉल, या वेळेला वाईट बॉल येतोय एक्स्ट्रामध्ये. जितेश कारी आई गोलंदाज असायचा आगमनमध्ये. आता सध्या गोलंदाजीसाठी त्यांना थांबवलेलं आहे. ते यष्टीरक्षक म्हणून भूमिका आहेत. स्वयं सेमीफायनल उन्हाट का खेळते तर मी म्हणेन की स्वयंमुळे. तो चौकार फील्ड केला. आता इथे फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5. अर्धा संघ गारद. 30ला 4 धक्के मैदानाच्या आतमध्ये. SN वॉरियर्सचे मात्र आपण पाहतायत हे लॉट्स इथे परिपूर्ण होत आहेत. बाळाभाऊ, निश्चित स्वरूपात क्रिकेट हे बदलले आता. कारण तुम्हाला एंट्री आधीच करावी लागते. एक गाव एक संघ असोसिएशनचा एक ग्रुप आहे आणि त्याच्यावरती जर तुमचं नाव असेल त्या 32 संघांमध्ये तरच तुम्हाला तिथे एंट्री मिळते. आणि सध्या आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या जर तपासून पाहिली तर सध्या मैदानाच्या आत फटका खेळलाय ऑन साईडला. धावसंख्या 30 आहेत. आणि आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या आकार घेते, जाऊन पोहोचते 31 वरती. बॉलचा खेळ झाला 3. येणारे 3 बॉल आहेत. हिम्मतनं देखील गोलंदाजी चांगली केली. षटकातील पुढील बॉल, गोलंदाज तयार. शैलेश भोईर या मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट प्रति एक वेगळं नाव आहे ते. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून सातत्याने त्यांच्याकडे का पाहिलं जातं ते कमवले शैलेश भोईरनं. फटका खेळलेत. सिंगल मिळाला. सिंगलच्या साह्याने 32 रन. आता अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाज तयार होत आहेत. फटका फसलाय. फलंदाज बाद झालेत. निखिल देखील बाद होत आहेत.
थँक्यू. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहतायत श्री स्वामी समर्थ मायखोप ए आणि एका बाजूला राजवीर 11 पॅराडाईज. युसुफ सरांना विनंती करतो की आपण त्या मॅचचा टॉस देखील घ्या. हा सामना संपूर्णपणे समालोचन कक्षात मी तुमच्यासमोर जोडला राहील आणि तदनंतर इथून थोडासा निरोप घेण्याची वेळ येते. फटका खेळला होता. आता इथे आपण पाहतायत ह्या धावा घेतल्या त्या म्हणजेच 2 धावसंख्या 2 स्कोर कार्डला कॉईन दिलेला आहे. सध्या धावसंख्या जाऊन पोचते 34 आणि 35 धाव्यांचं हे टार्गेट आहे. 35 धाव्यांचं टार्गेट कसं चेंज होईल, काय चेंज होईल त्यापूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये आणि जिथे आपण पाहतात युसुफ सय्यद सर जोडले जातील. संतोष पाटील कुठे असतील? संतोष पाटील लगेच आमच्या व्यासपीठाकडे. संतोष पाटील, संतोष पाटील. मी विनंती करेल अल्याडी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रथमेश पाटील साहेब या. प्रथमेश पाटील साहेबांच्या शुभेच्छा करूया. टॉस दुसरा उपांत्यपूर्व सामना एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायकोप म्हणजे सौरभजी राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, तर एका बाजूला राजवीर 11 पॅराडाईज बॉईज. सर चला रेहान लगेच टॉससाठी यायचं, जास्त वेळ न घेता आपण टॉससाठी या. राजवीर 11 पॅराडाईज बॉईज सर, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे, दक्षता आपण घ्या. लगेच धावा द्यायचं. कॅप्टन्स लगेच पाहू शकाल प्रथमेशी यांचे मित्र आहेत जवळचे सन्माननीय रोहनजी पाटील यांच्या शुभेच्छा पण टॉस करणार आहेत. नक्कीच रेहान आहे एका बाजूला बिकेश भोईर. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ आपण देऊया. हां, चॉईस कॉल आपण देतोय. बघा जीवनामध्ये चॉईस आहे तर क्रिकेटमध्ये चॉईस असणं गरजेचं आहे. चॉईस आपण करतोय. ओपन करायचं सर. हां, तर राजवीर 11 पॅराडाईज संघाचा कॉल. आपण आता मुख्य कॉईन काढणार आहोत. तेव्हा एका बाजूला मल्याळी संघ मल्याळी, तर दुसऱ्या बाजूला रेहान आपका कॉल रहेगा. संघ मल्याळी असा कॉल आणि संगम अल्याळी आलेला आहे. धन्यवाद प्रशांत दादा आणि रोहन दादा, आपण बसून घ्यायचा है. रेहान हमारे जुड़े रहेंगे. रेहान फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेचुलेशंस. सेमीफाइनल का मैच है, टॉस आपने जीता, क्या लेना चाहेंगे? फिलहाल फील्डिंग लेंगे. 2 मैच, पिछला मैच काफी बेहतरीन रहा था, कहीं ना कहीं रन नहीं आ रहे थे मगर विशाल रन बनाए और मौका मिला टॉप 4 में खेलने का, तो ये मैच कितना महत्वपूर्ण रहेगा आपके लिए? नहीं, बहुत इंपॉर्टेंट मैच है जिस हिसाब से माइकोप टीम खेल रही है और हम लोग को भी हमारा बेस्ट देना पड़ेगा क्योंकि वो लोग के सामने ऐसा खेल के मतलब नहीं है, तो हम लोग को भी हमारा बेस्ट देना पड़ेगा और हम लोग ट्राई करेंगे हमारा अच्छा खेलने का और हम जीतेंगे. जीतने के लिए अगर बल्लेबाजी कर रही है माइकोप, तो कुणाल और मनीष का विकेट कितना महत्वपूर्ण रहेगा? नहीं, इंपॉर्टेंट है जिस हिसाब से वो लोग बैटिंग कर रहे हैं, तो हम लोग को मतलब वो लोग को कुछ प्लान करना पड़ेगा विकेट वगैरह लेने के लिए. बिगेश फिल्डिंग करायची आहे. 6 षटकाचा सामना आहे. बॅटिंग करताना किती धावा जाण्याचा प्रयत्न असणार आहे? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू. ओके, बिगेश भोईर आणि एका बाजूला रेहान, बेस्ट ऑफ लक. लगेच वळ आपण कॉमेंट बॉक्स तिकडे आहेत उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. खूप चांगला मॅच बघायला मिळतो. एका बाजूला खुशाल, एका बाजूला आपण पाहतायत जगदीश आणि विकास. 2 बॉल डॉट आलेत. आता जगदीश सांगतात की विकास नाही चालणार भावा, इथून तुला सिंगल डबल याही खेळायला प्राधान्य देणं आहे. विकास यांचे एक बंधू आहे देवेंद्र, आमच्या एक्स्ट्रा खेळाडू मधून ते दाखल झालेले आहेत. षटकातील पुढचा बॉल, चांगला चेंडू हाताळला, खूप चांगला बॉल होता, जिथून आता सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपतो आणि त्यावेळेला धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. या वेळेला फटका क्लास आणि क्षेत्ररक्षण त्याहून क्लास. नाव आहे आशिष मोरे, ब्रँड आहे उनबाटचा, उडता हुआ आशिष, ही क्वालिटी आहे.
आशिष सांगतात की गोलंदाजी तुम्ही करा, बाकी फिल्डिंगचं जे काही आहे ते आम्ही बघून घेऊ. वा, एकदा टाळ्या व्हायला हव्या. खूप खूप चांगल्या पद्धतीनं हे अंडरआर्म क्रिकेट आज का पुढे गेलंय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फक्त फलंदाज आणि फक्त गोलंदाज एवढंच राहिलेलं नाही, तर चांगले क्षेत्ररक्षक देखील घडायला लागले आणि हे चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. जाऊया जो आपण खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. तन्मेश प्रमोद पाटील, तदनंतर लतेश वामन पाटील आणि निलेश एकनाथ भोईर हे 3 खेळाडू आज आमच्यामध्ये नाहीत, परंतु संगम क्रिकेट क्लबला ज्यांची आठवण कायम येईल, ज्यांनी याच संगम क्रिकेट क्लबसाठी अनेक वर्ष चांगलं क्रिकेट, ज्यामध्ये तन्मेश यांचा उल्लेख आम्ही करतोय, लतेश पाटील यांचा आम्ही उल्लेख करतो, निलेश भोईर यांचा देखील आम्ही उल्लेख करतोय. झरे वाहतात पाण्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात तुम्हा सर्वांच्या आठवणीत. तन्मेश, लतेश आणि निलेश यांना या अल्लाही चषकाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही सातत्यानं आम्हाला ऊर्जा देणारे राहिले या संगम क्रिकेट क्लब. चेक एक मिनिट उत्कर्ष, मी विनंती करेल बघा SN वॉरियर्स यादवनगर यांच्या माध्यमातून जे टुर्नामेंट आहे 19-20-21 त्याचे आपण ड्रॉ टाकतोय. जेही संघाने त्या स्पर्धेमध्ये सहभाग केला त्या प्रत्येक कॅप्टन इकडे यायचं आहे. आपण ड्रॉ टाकतोय, लाईव्ह ड्रॉ असणार आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या या फलकावरती 3 आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत ते म्हणजेच मनीष, एका बाजूला जगदीश जग्गा हे दाखल होत आहेत. फटका तर खेळलाय जरूर सरळ बॅटनं. दुसऱ्या रनसाठी लगेच पलटले होते विकास थोडेसे घाईत असतात, त्यांना प्रत्येक रन हवा असतो. आता उनबाट संघानं टार्गेट जे ठेवलंय या मॅचमध्ये 35, ज्याथे 3 रन हे परिपूर्ण झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका देखील इथे खेळलाय. 1 रन परिपूर्ण होतंय या सिंगलच्या साह्यानं. 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 4. उनबाटच्या खेळाडूंनी आतापर्यंत त्यांना खूप जास्त चार्ज केलं जातं. त्यांच्या जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत, जिथे विवेक मोरे हे आपल्याला पाहायला मिळतात. सफाळे ITIचे चॉकलेट बॉय इथे देखील फटका खेळला. डॉट बॉल. आता या डॉट बॉलनं प्रेशर थोडंसं वाढत चाललंय. संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा वेधून घेणारा सामना. एका बाजूला आगवण, एका बाजूला उनबाट. फटका खेळलाय जरूर. रनआउटची संधी नाही होणार. इथून देखील सिंगल परिपूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली आतापर्यंत सध्या या बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 5 आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार होतील. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. वेळेचा विचार केला तर यानंतर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर ग्रँड फिनाले. फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आशिष बॉलला फील्ड करतील. ॲक्युरेट फेकी. सध्या असं चाललंय, गोलंदाज गोलंदाजी करतोय, फलंदाज आशिषकडे फटका खेळतोय, आशिष चेंडू पकडतोय आणि मग कीपरकडे फेकतोय. हे सध्या 4 जणांमधलं क्रिकेट चालू आहे. षटकातील शेवटचा बॉल. धावसंख्या 6. जरी धावसंख्या 35 ठेवल्या असतील तरी देखील प्रतिस्पर्धी संघाला कसं शांत करावं हे उनबाट संघाकडे त्याची चावी आहे. फटका खेळलाय चांगला. आशिषनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगले केलंय. जो मी उल्लेख करतोय ना की प्रत्येक बॉल आशिषकडे आणि तदनंतर क्षेत्ररक्षण चांगले. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावसंख्या 7. SN वॉरियर्सचे हे लॉट्स परिपूर्ण होत आहेत, जिथे बाळाभाऊ आहेत, उल्हास भोईर असतील, तदनंतर कुशल असतील, कुर्लेश माळी असतील आणि शैलेश आहेत. शैलेश भोईर आपल्या मंडळीचे सदस्य हे आहेत आमचे लाडके प्रेक्षक, जिथे संपूर्ण प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीनं ही स्पर्धा अगदी आज शेवटकडे चालल्या. बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 24 बॉल 28 धावा. मयूर भागवत इन फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. हर्षद भोईर यांना आपण पाहतायत. चांगल्या पद्धतीनं क्रिकेट ज्यांनी अनेक वर्ष सध्या इथे खेळत असताना आमचे सिनियर खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळतात लॉट्स परिपूर्ण करत असतील. जाऊया मॅचकडे. बॉल आहे 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत 28. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुशल. फटका आहे चांगला. क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच ताकदीचं. वैभव केंडू यांना आपण पाहिलं. आता डॉट बॉलमध्ये ज्या वेळेला प्रेशर येतं त्या प्रेशरमध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता असते. फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. आशिषचे प्रयत्न खूप चांगले राहिले, प्रामाणिक राहिले. आशिष यांच्या प्रयत्नांना इथून दाद द्यावी लागेल. काय एफर्ट्स आहेत खूप चांगल्या पद्धतीचे. टाळ्या वाजतात जरूर इथे मेहुल पाटील यांच्या माध्यमातून, कारण त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये ॲक्शनमध्ये आहे आणि विकास माचेच्या बॅटमधनं धावा यायला लागल्या.
आता बॉल आहेत 22 मध्ये रन करायचे आहेत 24. सामना अगदी रफ अँड टफ चाललाय, जिथे दोन्ही देखील फलंदाज जगदीश आणि विकास हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जर दोघेही बिनबाद राहिले या मॅच मध्ये कशीही जागा बनवू शकतात फायनल मध्ये. फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आता या धावसंख्या 4 न आकार घेत धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आतापर्यंत अर्थात 15 धावा. या वेळेला आपण पाहताय तर इथून सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 16. एका बाजूला जगदीश आहेत, एका बाजूला त्यांच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतात विकास. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 19 ची गरज. रफ अँड टफ सेमी फायनल पहिली कशी असावी या मॅचनं निश्चित स्वरूपात कसरत आहे फलंदाजांची. जगदीशनं समजदारी घेतली. जगदीशकडे हा खेळ आहे, ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला मोठे फटके, ज्या वेळेला संयमाचा खेळ त्यावेळेला संयमानं. आणि हे आमचं कॉमेंट्री स्टुडिओ आम्हाला पाहायला मिळतं. विश नेटवर्कनं खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आणि तदनंतर एक्स्ट्रा खेळाडू आहेत, तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांची गर्दी आहे. आणि समालोचन करत असताना अल्लाही चषकामध्ये आम्हाला संधी दिली सलग 3 दिवस. अनिकेत राऊत सर असतील, संपूर्ण अल्लाही क्रीडा मंडळ असेल, अल्लाही ग्रामस्थ असतील, त्यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. यावेळेला फटका फसला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश खारी हे सध्या दाखल होतील. धावसंख्यांचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 17 धावा धावफलक. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती मनीष SN वॉरियरचे लॉट्स परिपूर्ण झाले असतील, ते एक गाव एक संघावरती तो फोटो येईल, आपण आपले सामने पाहून घ्या. मॅचला इथून पुन्हा एकदा सुरुवात करूया. चला स्पीडअप करा. 9 मिनिटं आहेत. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला शतकं परिपूर्ण करायची आहेत. 2 लक्षात घ्या, उनबाट संघ, अदरवाईज एक खेळाडू तुम्हाला किपरच्या मागे घ्यावा लागेल. फटका चांगला आहे, फेकी येईल आणि तद्वरती आपण पाहतायत इथे बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. आता सध्या आपण पाहतायत बाल बचे. जर हा इथून एक वेगळा थ्रो झाला असता तर या मॅचमध्ये मग लढण्यासाठी एक थोडी वेगळी आशा आहे, ती थोडीशी थांबली असती. 17 बॉलमध्ये करायच्यात 17 गोलंदाज तयार. यावेळेला रिव्हर्स स्विच केला या बॉलला खेळत असताना. आता धावसंख्या आकार घेते, ती म्हणजेच इथून 1 न आणि धावा जाऊन पोहोचतील आत्तापर्यंत 19 वरती. 35 धाव्यांचं हे टार्गेट ठेवलंय. 16 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. मॅचला जिंकण्याकरिता 16 चेंडू आणि 16ची गरज. चांगला बॉल होता मनीषचा. आता इथून सिंगलकडे बॉल चाललाय. बॉल आहेत 15 बॉलमध्ये रन करायचे आहेत 15. अतिशय चांगला अटीतटीचा हा सामना पाहायला मिळतोय. आई एकविरा एंटरप्राइजेस, जय जोगनादेव आगवण, वामिका स्टार, कुशल राऊत आणि मेहुल पाटील यांचा तो नेहमीचा संघ आहे. यंदा या स्पर्धेमध्ये कुशल राऊत यांनी त्या स्पर्धेला प्रेम दिलं आणि तदनंतर आपण हा ड्रोनचा व्ह्यू पाहताय. विश नेटवर्कनं ही प्रगती दाखवली. इथे देखील आपण पाहतायत डॉट बॉल होता, तो डॉट बॉल खऱ्या अर्थानं चुकी झाली आणि तदनंतर आपण पाहतायत आता सिंगल आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश थोडेसे नाराज आहेत, कॅप्टन आहेत आणि कॅप्टनकडून ही चुकी नाही चालणार. धावांची गती जर तपासून पाहिली तर 21 आता बॉल आहेत. 14 मध्ये रन करायच्या. 14 या मॅचला जिंकण्याकरिता. चला मॅच बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आत प्लीज. 14 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. थ्रोनचा शूट आपण पाहताय या स्पर्धेमध्ये. विश नेटवर्कची ही कमाल. ऑन स्क्रीन जगदीश खूप चांगल्या पद्धतीने. आता सध्या 14ला करायच्या 14. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. अंडरम क्रिकेटचा हा वाढणारा क्रेज आणि लाखाच्या स्पर्धा व्हायला लागल्या. त्यामध्ये आता या स्पर्धेमध्ये 32 संघांना टी शर्ट हे वैशिष्ट्य आहे. फटका तर खेळल्या जरूर. डॉट बॉल येतोय. आता बॉल आहेत 13 बॉलमध्ये रन करायच्या 14. 13 बॉल आणि 14. 13 चेंडू 14ची गरज. गोलंदाज तयार.
आता हे सेन्सिबल क्रिकेट इथून आपण पाहतात सिंगल मात्र मिळतंय. आता षटक संपलंय. बॉल आहेत 12 बॉलमध्ये रन करायचे 13. हे षटक हाताळण्याकरिता 6 मिनिटांचा अवधी आहे. विनंती करतोय तुम्हाला उनबाट संघ, जर मग त्या वेळेच्या तो षटक नाही झालं तर सगळ्या गोष्टी मग त्या पाहाव्या लागतील, कारण सामना क्रुशल मोमेंटला आहे. कुणाला न्याय कुणाला अन्याय हा विषयच नाही. या स्पर्धेमध्ये प्रत्येकांना समसमान संधी आहे, प्रत्येकांना समसमान नियम आहेत. 6 मिनिटांचा अवधी असताना निश्चित स्वरूपात आपण पाहतायत इथे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायच्या 13. अल्ल्या तमाम लाडक्या प्रेक्षक राजांचं स्वागत आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं. त्या सगळ्या प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही अल्लाई क्रीडा मंडळ आणि संगम क्रिकेट क्लब अल्लाई ग्रामस्थ यांच्या वतीने करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली, तुम्ही आलात या स्पर्धेचा स्तर वाढला आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 12 बॉलमध्ये 13. सेन्सिबल क्रिकेट स्वयं आलेत गोलंदाजी मार्कवरती. येता क्षणी पहिलाच बॉल सिंगल. आता 11 बॉलमध्ये 12. इथून एका बाजूला प्रतिस्पर्धी संघाचे विकेट पाहिले तर उनबाट संघाचे गडी बाद झालेले होते 6 आणि आगवन या संघाचे गडी बाद झालाय तो म्हणजेच 1. म्हणजेच 11 बॉलमध्ये जरी 11 रन आले तरी देखील विजय हा तुमचा आहे. आता या बाजूला व्हाईट बॉल. आता 11 बॉलमध्ये 11 धावेंची गरज. माईकला लाजवतील तुम्ही देवेन, एवढ्या पद्धतीने तुमचा चांगला आवाज आहे. सध्या आपण पाहताय आवाज सरळ मैदानात जातोय. धावसंख्या जर तपासून पाहिली 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये रन करायचे. 11 व्हाईट बॉल चुकीच्या क्षणाला आला आणि तो व्हाईट बॉल आता तुम्हाला थोडासा त्रास देणारा राहील. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एका बाजूला तुमची रन मशीन जगदीश माची असेल तर त्याला फक्त खांद्याला खांदा लावत तू लढ म्हणा आणि तुझ्या मागे मी उभा आहे. या पद्धतीने तुमची सोबती फार महत्त्वाची आहे या मॅचमध्ये. 10 बॉलमध्ये रन करायच्या 10. गोलंदाज तयार. या वेळेला फटका खेळलाय. बॉल इथे क्षेत्ररक्षण, क्या बात आहे कुशाल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तुडुंब भरलेलं प्रेक्षकांचं हे मैदान आणि हिंदवी मैदानात आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज या स्पर्धेचे प्रेक्षक वाढले आणि तदनंतर आपण पाहतात प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 9 धावा करायच्या. 40 रन जर असते या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये तर या मॅचमध्ये मजा आली असती, परंतु तिथे आपण पाहतायत बघा ॲक्शन रिप्ले आणि या कुशलचे हे एफर्ट्स. वाह. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर तुम्हाला जिंकण्याचे जास्तीत जास्त चान्सेस कुठे असतात तर तुमचं क्षेत्ररक्षण. हे आमचं कॉमेंट्री स्टुडिओ वॉर रूम जिथे आपण पाहतात विश नेटवर्कची एंटा टीम आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 9 बॉलमध्ये 9. इथे देखील आपण पाहतायत आता देखील झाली चुकी मनीषकडनं. कदाचित इथून जर चांगलं यष्टिरक्षण झालं असतं तर फलंदाज जगदीश देखील बाद झाला असता रनआउटमध्ये. जर आणि तर क्रिकेट नाही मॅटर करत. आता बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 8 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल व्हाईट बॉल. आता 8 बॉलमध्ये 7 रन. प्रथमेश पाटील बाळाभाई एन्जॉय करतायत कारण आगवनच्या संघाला कुशल राऊत यांचा स्पॉन्सर आहे आणि मेहुल पाटील देखील तिथून त्या टीमचं मेंटॉर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. तेही मॅचकडे पाहतायत. सध्या 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत 7. चला थोडं स्पीडअप करा. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 7 या मॅचला जिंकण्याकरिता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळला. बॉल चाललाय. थँक्यू. आता आगवनच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात. अल्लाईचे प्रेक्षक खुश आहेत कारण कुशल राऊत यांनी हा संघाला पुरस्कृत केलंय. हे असतं क्रिकेट. एका बाजूला उनबाट आमचे धीरज मोरे थोडेसे हतबल दिसत आहेत. प्रत्येकाला वाटतं ना ज्यावेळेला माझा गावचा संघ असतो, परंतु ते न्यूट्रल आहेत. पंचांच्या भूमिकेत ज्यावेळेला असता. आता 7 बॉलमध्ये 3. सामन्यामध्ये ट्विस्ट वाढला कारण या चौकारानं मॅचचं समीकरण सोपं केलं. इथे देखील आपण पाहतात सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने आता 2 धाव्यांची गरज आहे. आमचे लाडके प्रेक्षक आयोजक मॅचला एन्जॉय करत असताना ॲक्शन रिप्ले बघा आपल्याला पाहायला मिळतोय. विश नेटवर्क मनीष निजाई तुमचं कौतुक करावं लागेल. तुम्ही उगाच नाही आखाती देशांचे दौरे केले. तुम्ही क्वालिटी दिलेली आहे 3 दिवसात. आम्ही पाहिल्याप्रमाणे देऊया ना.
एन्जॉय एन्जॉय अँड एन्जॉय. आता फक्त 2 धाव्यांची गरज. बॉल आहेत 6. जय जोगण्यादेव आगवन वामिका स्टार एकविरा एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पुढे येताना. इथे अंतिम सामन्यामध्ये प्रत्येकाला हवं असतं की एका मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला तो मान मिळावा. फटका खेळलाय, बॉल चाललाय, फायनलचं तिकीट. अभिनंदन. थँक्यू. आताचे बॉलर बजाव बजाव. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्याचं नाव आहे प्रिन्स, ज्यानं 2 षटकं हाताळली, फक्त 7 रन दिले आणि 2 विकेट. तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, तो म्हणजेच प्रिन्स. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संतोषदादा पाटील असतील, युसुफ भाई आहेत आणि जेव्हा मॅच चालू होईल त्यावेळेला युसुफ सरच जॉईन होणार आहेत कारण संतोष सर आहेत. येस, संतोष भाई असतील. धन्यवाद अनिकेत भाऊ, तुम्ही या स्पर्धेला आम्हाला संधी दिली. थोडेसे तुम्ही येस, थँक्यू सो मच. अल्लाही क्रीडा मंडळ सगळ्यांचं मी आभार